जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ कास पठार येथील कास तलावावर पर्यटकांनी शनिवार रविवारच्या सुट्टीनिमित्त प्रचंड गर्दी केली होती। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी। मी आहे संतोष मालुसरे। सध्या आपण आहोत कास तलावाच्या ठिकाणी। आज रविवार निमित्त आपण पाहू शकता प्रचंड पर्यटकांनी या ठिकाणी तलावाला भेट दिली आहे आणि पर्यटनाचा या ठिकाणी आनंद घेत आहेत। माझ्यासोबत काही पुण्यातले पर्यटक आलेले आहेत। कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला? अप्रतिम, अतिशय छान। म्हणजे पुण्यातल्या खडकवासल्यामध्ये जेवढी मजा नाही आली तेवढी इथे कास बघून मजा आली। आणि आता तरी अर्धवट भरलेला आहे, पण पूर्ण भरल्यावरती जी मजा असेल ती व्यक्त करू शकत नाही। अतिशय छान सर। इथलं वातावरण बघायला गेलं तर पर्यटक आलेले आहेत आणि जर एक महिन्यात बघायला गेलं तर कासची फुले येतात, परंतु त्या अगोदरच हे वातावरण निर्मित झाले, त्याबद्दल काय सांगाल आपण? अतिशय सर्वोत्तम। म्हणजे आत्ताच हे वातावरण जर एवढं छान झालेलं असेल तर पुढे कास पठारामध्ये फुलं आल्यावर तर अतिशय याच्यापेक्षा तर डबल वातावरण आनंदाचं असेल। त्यामुळे हे अतिशय म्हणजे क्लायमेट अतिशय सुटेबल आहे, जास्त काही ह्युमिडिटी पण नाही आणि ओव्हरऑल म्हणजे बाहेरचे एवढे पण पर्यटक येतील सगळ्यांना नक्की आवडेल हे। कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर? खूप छान वाटलं, खूप सुंदर वातावरण आहे आणि अजून पाऊस पडून पाण्याची पातळी वाढल्यानंतर अजून छान वाटेल इथे। तर आम्ही पुन्हा व्हिजिट करणार आहोत। आत्ता तरी आम्हाला खूप छान वाटलं इथे। छान वाटलं। परत तुम्ही येणार नक्कीच इथे? हो हो, आता फुलं आल्यानंतर आम्ही येणार। पठारावर फुलं आली की मग आम्ही येणार आता बघायला। तर अजून तर फुले कास पठाराचे आले नाहीत, मात्र एक महिन्याच्या अगोदर एवढं पर्यटन वाढलेले आपण पाहू शकता। प्रचंड अशी गर्दी आहे या ठिकाणी आणि या पर्यटनाचा हे पर्यटक आनंद घेत आहेत। कॅमेरामॅन संजय मालुसरे, संतोष मालुसरे, VM न्यूज।